नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदासाठी फायनल मध्ये भिडणार आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत जागा मिळवली. आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदासाठी आतुर झाल्यात. भारताने यापूर्वी 2 वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळेस पदरामध्ये निराशा पडली. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोण विजय मिळवतो याची उत्सुकता वाढली आहे. पण असं सर्व असतानाच टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक मात्र वाढली आहे, कारण अंतिम फेरीच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज पाहता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय. तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज फायनल सामना रंगणार आहे मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये. सगळ्याच क्रिकेट प्रेमींची उत्सुकता वाढलेली आहे. नेमकं कोण या स्पर्धेमध्ये बाजी मारणार पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड एकूण सामने झालेत 34. त्यामध्ये भारताने 20 सामने जिंकलेत आणि दक्षिण आफ्रिकाने 13 सामने जिंकलेत. त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड महिला वनडे वर्ल्ड कप मध्ये एकूण 6 सामने झाले. त्यामध्ये भारताच्या पदरात 3 विजय तर दक्षिण आफ्रिकेकडे 3 विजय. तर महिला संघ तिसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप फायनल मध्ये आलाय. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये इंग्लंडकडून भारताचा पराभव झाला. मात्र आता 2025 मध्ये भारत संघ इतिहास रचणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. जी उम्मीद है कि जीतेगी टीम. अच्छा कर रही है, बहुत अच्छा कर रही है. सेमीफाइनल बहुत अच्छा खेले हैं, तो यही एक्सपेक्टेशन है सभी की कि वर्ल्ड कप बहुत टाइम बाद जीत रहे हैं, तो एक अच्छे नोट पे खत्म करे टीम. बिल्कुल ट्रॉफी हमारे घर पर ही आनी इस बार. और अभी सभी ने देखा सेमीफाइनल में इंडिया ने कितना अच्छा चेस किया ऑस्ट्रेलिया जैसी टीम के खिलाफ जो 7 टाइम से डिफेंडिंग चैंपियंस है. तो उम्मीद है कि आगे हमारे पास कप आने वाला है. स्मृति दीदी और हरमन दी से बहुत ज्यादा उम्मीद है और लग रहा है सफाली वर्मा भी अच्छा करेंगी फाइनल में और हम लोग वर्ल्ड कप जीतेंगे. जैसे करते आ रहे हैं अभी हमारी जिमेमा रॉड्रिग्स और हरमनप्रीत कौर हमारी कप्तान जो इन फॉर्म चल रही हैं, बहुत अच्छी परफॉर्मेंस कर रही हैं. तो इससे एक्सपेक्ट कर सकते हैं कि आने वाला जो वर्ल्ड कप है वो हमारे हाथ में, इंडिया के हाथ में आने वाला है. हम लोग बहुत कॉन्फिडेंसफुल फील कर रहे हैं. बिल्कुल इंडिया जीतेगी, इंडिया जीतेगी. इंडिया जीतेगी. और हरमनप्रीत कौर हमारी कैप्टन है, बहुत अच्छी कैप्टनसी उन्होंने की है और उन्होंने बहुत अच्छी नॉकिंग की इस बारी. तो हमें उम्मीद है कि ये ट्रॉफी अपने घर ही आएगी और हरमनप्रीत को हम बोलेंगे ऑल द बेस्ट मैम.